आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। नांदेड जिल्ह्यातील बिलोली देगलूर रस्त्यावर निमकी येथे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी सोयाबीनच्या पोत्यांनी भरलेला ट्रक क्रमांक TN 52 AD 6585 एका घातक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रोड पासून काही अंतरावर असलेल्या एकनाथ मरिबा काळे यांचे घरावर कोसळला आहे। सदरील घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकचे चालक व क्लीनर दोघेही सुखरूप आहेत। मात्र ट्रक घरावर कोसळल्यामुळे घराचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनास्थळाजवळ मशनागौड रामागौड यांचे घर असून ट्रकमधून पडलेली सोयाबीनने भरलेली पोते तिथे दिसत आहेत। रोडच्या बाजूने बांधलेली सुरक्षा भिंत ही रोड बरोबर उंच नसल्याने सदर घटना घडल्याचे बोलले जात आहे। येथील बसस्थानकाजवळ उंच सुरक्षा भिंत बांधण्याची अत्यंत गरज असून याकडे शासनाने तत्काळ लक्ष देण्याची बाब समोर आली आहे। सदरील ठिकाणी प्रवाशांसाठी खुर्च्या आहेत आणि दिवसा सर्व शाळकरीमुळे व प्रवासी तेथे बसून असतात, परंतु सुदैवाने सदरील घटना मध्यरात्री घडली असून सर्व गावकरी लोक गाढ झोपेत असताना भयानक असा आवाज आला। ही घटना जर दिवसा घडली असते तर येथे मोठा अनर्थ घडला असता असे जनतेत बोलले जात आहे। या घटनेबाबत आश्चर्याची बाब ही आहे की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश अंतपूरकर हे या रस्त्याने अनेकदा ये जा करीत असतात, त्यामुळे त्यांना हे धोकादायक वळण आणि धोकादायक भिंत कशी काय दिसली नाही याबाबत गावातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। मायमाऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड।